जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्ग इथे हिमस्खलन, एकाचा मृत्यू। गेल्या 48 तासांपासून पाऊस आणि मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी। काश्मीर युनिव्हर्सिटीच्या परीक्षा रद्द, शाळांनाही सुट्टी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सीए परीक्षा आहे त्याच तारखेला होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी नोंदवला एफआयआर। या प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्लीला चौकशीसाठी बोलावलेलं असून त्यांचा फोनही सोबत घेऊन येण्यास सांगितलं गेलंय। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षात 1,04,00,000ची वाढ। अरविंद सावंत यांच्याकडे 251 ग्रॅम सोनं, तर पत्नी अनुया सावंत यांच्याकडे 509 ग्रॅम सोनं आणि 8 किलो चांदी। शिवसेनेचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत गेल्या 5 वर्षात 7 कोटींची वाढ। 2019च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नव्हती, मात्र गेल्या 5 वर्षात त्यांची मालमत्ता वाढली आहे। भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे एकूण 104,46,46,536 रुपये इतकी संपत्ती। गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 38,26,84,224 रुपयांची वाढ। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। माढा, धाराशिव आणि लातूरमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या 3 सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धाराशिव शहरात प्रचार सभा। पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। मराठवाड्याच्या हक्काच्या 22 टीएमसी पाण्यासाठी मोदींना साकडं घालणार, तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया। माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा। सोलापूर धुळे महामार्गावरती पळसवाडी पाठी शेजारच्या मैदानावरती सभेचं आयोजन। आज शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची वारजेमध्ये संयुक्त सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दीना पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार, तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड सुद्धा आजच आपला अर्ज दाखल करतील। ठाकरे गटाच्या कल्याण मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर आज अर्ज भरतील। यावेळी आदित्य ठाकरे हजर असतील। अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवली इंदिरा चौकातनं रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरतात। अर्ज भरण्यापूर्वी पियुष गोयल करतील शक्ती प्रदर्शन। सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी 1 मेला योगी आदित्यनाथ यांची सभा, तर 3 मेला अमित शहा आणि 4 मेला गडकरींची सभा। पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मेला सभा घेणार। बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभेचं आयोजन। बारामतीनंतर शिरूरमध्येही तुतारी चिन्हाचा संभ्रम होण्याची शक्यता। शिरूर लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह। निवडणूक आयोगानं ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख तुतारी असा केलाय। पालघर लोकसभेचा महायुतीचा तिढा अजूनही कायम। भाजपकडनं 4 तर शिवसेनेकडनं 3 नावांची चाचपणी सुरू। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे 5 दिवस शिल्लक असतानाही महायुतीचा उमेदवार जाहीर नाही। महायुतीतील जाहीर न केलेल्या 5 जागा शिवसेनाच लढवणार, सूत्रांची माहिती। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम, पालघर, ठाणे आणि नाशिक या लोकसभेच्या 5ही जागा शिवसेना लढवेल अशी माहिती मिळतेय। पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे आता पुण्यामध्ये 35 उमेदवार आणि शिरूरमध्ये एकूण 32 उमेदवार रिंगणात आहेत। रवींद्र धंगेकरांसाठी 3 मेला राहुल गांधींची पुण्यात सभा। लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावं, रवींद्र धंगेकरांचं मतदारांना आवाहन। वाटेल ती किंमत आम्ही देऊ, मात्र देशाची घटना बदलू देणार नाही। ते संविधान बदलू इच्छित आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवणार, शरद पवारांचा इशारा। 5 वर्षात 5 पंतप्रधान असा इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला। सोलापूरमधनं पंतप्रधान मोदींची उपरोधिक टीका, तर नकली शिवसेना असा उल्लेख करत ठाकरेंवरही हल्लाबोल।
इंडिया आघाडीमधल्या लोकांना फक्त मलाई खायची आहे. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. आपण गरिबांच्या खाल्लेल्या मिठाला जागतोय, मोदींचं वक्तव्य. धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं काँग्रेसचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आपण जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, मोदींचा काँग्रेसवरती हल्लाबोल. पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर. नकली सेना म्हटल्यानंतर आपण सोडणार नाही, ठाकरेंचा इशारा. शिवसेना होती म्हणून मोदी पंतप्रधान बनू शकले, उद्धव ठाकरेंचा दावा. तर आज या मशाली पेटल्यात, मशालीची धग तुमचं कमळ कोमेजून टाकेल, उद्धव ठाकरेंची टीका. नकली शिवसेना कोणती हे सर्वांना ठाऊक. आदित्य ठाकरेंचा अमित शहांवरती हल्लाबोल. तर अनिल देसाई, अरविंद सावंत गुजरात समोर न झुकता दिल्लीमध्ये जाणार असल्याची प्रतिक्रिया. देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण करताना इतरांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा स्वतः काय केलं ते सांगावं. साताऱ्याच्या वाईतल्या सभेतनं शरद पवारांची अमित शहांवर टीका. महाराष्ट्रामध्ये एका भटकत्या आत्म्याकडनं नेहमीच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न. पुण्यामधल्या सभेतनं पंतप्रधान मोदींकडनं शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला. यावरनं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करून मोदींवरती निशाणा साधलाय. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोललं जातं. मोदी पवारसाहेबांच्या मृत्यूची वाट तर पाहत नाहीत ना, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. 4 जून नंतर मोदींना कळेल की शरद पवार महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातले आत्मा आहेत. मोदींच्या शरद पवारांवरच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर. स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण आली. पण इथे येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला अस्थिर आत्मे दिसू लागल्यात, रोहित पवारांचा मोदींना टोला. मोदी आणि अमित शहांना फक्त शरद पवार धोबीपछाड देऊ शकतात, म्हणूनच त्यांना शरद पवारांची भीती वाटते, सक्षणा सलगर यांची टीका. शिर्डी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये सभा. संगमनेरमधनं वाकचौरेंना लीड देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज यावेळीही महाराष्ट्रातल्या मावळ्यांना आशीर्वाद देतील. ठाकरे गटाच्या नितीश देशमुख यांची मोदींवर टीका. तर विदर्भातील 4ही जागा निवडून येतील असाही विश्वास व्यक्त. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंसाठी गोविंदाची सभा. डान्स करत गोविंदानं जिंकली उपस्थितांची मन. धैर्यशील मोहितेंसाठी पलटणमध्ये शरद पवारांची सभा. रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर वगळता संपूर्ण निंबाळकर कुटुंबियांची सभेसाठी उपस्थिती. आता सोलापुरातही ईडीच्या धमक्या येत आहेत असं ऐकलं. 4 जून पर्यंत थांबा, सगळी यंत्रणा आपल्या हातात येणार आहे, रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांचं विधान. रोहित पवार भ्रष्ट झालेत, आजोबांनी त्यांच्यावरती उपचार करण्याची व्यवस्था करावी. प्रसाद लाड यांची बोचरी टीका. पुण्याच्या खेडमधील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील एकाच मंचावर. यावेळी दोनही नेते एकमेकांच्या पाया पडले. धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांना ग्रामस्थांनी केली आर्थिक मदत. बार्शी तालुक्यातील आगळगाव आणि उंबरगे इथल्या नागरिकांनी जमा करून दिले 72,000 रुपये. एकनाथ खडसे भाजपच्या रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी मैदानात. जुन्या भाजप कार्यकर्त्यांसोबत एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या विजयासाठी बैठकांमध्ये सहभागी. माजी मंत्री सुरेश नवलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. बीडमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंना पाठिंबा देण्याचा निर्णय. मराठा आरक्षण न दिल्यानं नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावं लागतंय. मनोज जरांगेंची मोदींवरती टीका. तर महाराष्ट्रातील भाजप नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचंही वक्तव्य. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांची बीड लोकसभा मतदारसंघातनं माघार. मराठा समाजातील मतांचं ध्रुवीकरण टाळण्यासाठी माघार घेतल्याची प्रतिक्रिया. जालन्याचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि जरांगे समर्थकांमध्ये शाब्दिक वाद. मंगेश साबळे जरांगेंचं नाव वापरून मतं मागत असल्याचा जरांगे समर्थकांचा आरोप. मानखुर्द देवदार विभागात मिहिर कोटेचा यांच्या प्रचारादरम्यान दगडफेक. अज्ञातांनी दगडफेक केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. मिहिर कोटेचा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवणार.
जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे आज भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढत शक्ती प्रदर्शन। वंचितकडनं उमेदवारी बदलण्याचा सिलसिला सुरूच। उत्तर मुंबईतनं बीना सिंग यांनी माघार घेतल्यामुळे आता सोनल गोंदणे यांना वंचितची उमेदवारी जाहीर। छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या समता परिषदेचे उमेदवार मनोज घोडके यांची छत्रपती संभाजीनगरमधली उमेदवारी कायम। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंची डोकेदुखी वाढली। काँग्रेस पक्षानं पंजा चिन्ह बदलावं अथवा पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा चिन्ह काढून टाका। मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अशोक तावरेंची निवडणूक आयोगात तक्रार। तात्काळ निर्णय न झाल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा। कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनकडनं पाठिंबा। नवीन राजवाडा इथे जात शाहू महाराजांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला धक्का। शेकापचे रमेश मोरे यांचा भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील चांदिवली सिटीजन वेलफेअर असोसिएशनकडनं समस्यांचा जाहीरनामा तयार। वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांनी जाहीरनामा पाहावा, नागरिकांची विनंती। बीडच्या आष्टीमध्ये पंकजा मुंडेंसाठी महायुतीची बैठक। धनंजय मुंडेंची बैठकीला उपस्थिती। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। बीड जिल्ह्यात जातपात नाही तर कर्तृत्व पाहून मतदान करतो। आष्टी इथे पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंचं कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाषण। नसीम खान यांची समजूत काढण्यासाठी बैठक घेतली। चंद्रकांत हंडोरेंचं स्पष्टीकरण तर वर्षा गायकवाड यांना आमचा कोणताही विरोध नसल्याचंही स्पष्टीकरण दिलंय। अमित शहांचा बनावट व्हिडिओ बनवल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेस युथ सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल। मुंबई भाजप सचिव प्रतीक करपे यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद। यावर्षी शाडूचाच बाप्पा बनवा। मूर्तिकारांना देणार 100 टन शाडूची माती। मोफत जागा। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महापालिकेकडनं कार्यवाही सुरुवात। पालिकेनं केलं परिपत्रक जारी। मूर्तिकार आणि मंडळांसाठी नियमावली प्रसिद्ध झाली आहे। मंडपांसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही। मुंबई मेट्रो 1नं महापालिकेचा 461 कोटींचा मालमत्ता कर थकवला। 21 दिवसांच्या आत कर भरणा करावा, अन्यथा कारवाई केली जाईल। महापालिकेचा मेट्रो 1ला इशारा। मुंबई महानगरपालिकेकडनं बेस्टला तिकीट दर वाढवण्याचे निर्देश। साध्या बसचे दर किमान 5 रुपयांवरनं 7 रुपये तर एसी बसचे किमान तिकीट हे 6 रुपयांवरनं 10 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता। मुंबईत नालेसफाईत निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना 30 लाखांचा दंड। यंदाच्या वर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण 10,21,772 मेट्रिक टन गाळ काढण्याचं मनपाचं उद्दिष्ट निश्चित। राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 7,495 वस्त्यांवरती 2,737 टँकर्समधनं पाणी पुरवठा। सध्या राज्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ 28.42% पाणी साठवा। कोकणात पुढचे 48 तास उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याचा अंदाज तर उत्तर कोकणातील रायगड, पालघर, मुंबई आणि ठाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। पुण्यामध्ये तापमानाचा पारा 40शी पार। शिवाजीनगर परिसरात दुपारच्या सुमारास 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। भंडाऱ्यामध्ये 1 ते 23 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 257 हेक्टर क्षेत्रावरच्या शेती पिकांचं नुकसान। उन्हाळी भात पीक, आंबा, टरबूज, भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठं नुकसान। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापसाचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचे पडसाद उमटण्याची शक्यता। फरार नीरव मोदीची अमरावतीतही संपत्ती। बँकेकडनं जमीन जप्तीची नोटीस। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातल्या तळवेल इथे नीरव मोदीची संपत्ती। पंजाब नॅशनल बँकेची 2,500 चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्याची नोटीस। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील 3 आरोपींना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी। सलमानच्या घराबाहेर 14 एप्रिलला हा गोळीबार झाला होता। सलमान खान गोळीबार प्रकरणात पंजाबवरून अटक केलेल्या 2ही आरोपींची कोठडी आज संपतेय। या 2ही आरोपींना आज सकाळी मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल। दोघांवरही या प्रकरणात शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे। अमरावतीत जागेच्या वादातनं आई आणि मुलाची हत्या तर वडील थोडक्यात बचावले। अमरावती पोलिसांच्या विशेष पथकानं आरोपीला ताब्यात घेतलं। क्षुल्लक कारणावरून 24 वर्षीय तरुणाची हत्या, 4 आरोपींना अटक। नागपूर शहरातल्या पारडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतली घटना। सेक्स स्कॅन्डल प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे जेडीएसनं प्रज्वल रेवन्ना यांची पक्षात हकालपट्टी केली। रेवन्ना यांच्या अटकेची मागणी करत काँग्रेसची कर्नाटकमध्ये आंदोलनं।
श्रीलंकेतील सीतामातेचं मंदिर उभारलं जाणार। त्यापूर्वी 19 मेला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येमधल्या शरयू नदीतील पाणी देण्याची श्रीलंकन सरकारची मागणी उत्तर प्रदेश सरकारकडून मान्य। उत्तराखंड सरकारकडून बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीच्या 14 उत्पादनांवरती बंदी। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती पसरवल्याबद्दल उत्तराखंड सरकारची कारवाई। T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची आज निवड होण्याची शक्यता। IPL मधल्या जोरदार कामगिरीनंतर भारतीय संघ बदलाची शक्यता। कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष। फिलिप सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकात्याचा शानदार विजय। दिल्लीचा 7 विकेट्सना पराभव। जूनमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी विराट कोहली टीम इंडियाच्या संघात असायला हवा। रोहित शर्माचा BCCIला सल्ला। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा 37वा वाढदिवस। भारतीय संघाकडून खेळताना रोहितच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद। रोहितवरती चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।